त्वमेव केवलम कर्तासि, त्वमेव केवलम हर्तासि, त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि, त्वं साक्षात आत्मासी नित्यम, असं ज्याचं वर्णन केलं जातं तो गणांचा अधिपती गणपती. मंगलमूर्ती आनंदमूर्ती या विशेष कार्यक्रमात मी लाघवी ओम सावंत तुमचं मनापासून स्वागत करते. आज या कार्यक्रमात सहभागी होणारी व्यक्ती ही मात्र कलाधिपती आहे. ती जो गणांचा अधिपती आहे अर्थात गणपती आहे त्याला रेखाटते, त्याला आपलंसं करते आणि तो बाप्पा विविध रूपात आपल्यापर्यंत तो कसा भावेल, तो कसा पावेल याकरता म्हणून एका सेवेच्या माध्यमातून, निस्सीम सेवेच्या माध्यमातून सतत भक्तीचं ते फूल अर्पित करणारी आहे. अर्थात ती व्यक्ती आहे कलाधिपती गौरव भाटकर. धन्यवाद. इथे आत आलं ना, एंटर केल्यावर असं एक वेगळी स्पंदनं कशी मिळतात, जसं म्हणजे जे मला भावलं ते मी बोलते. आपण बाप्पाला पाहण्याकरता, त्याचं दर्शन घेण्याकरता गाभाऱ्यात शिरल्यावर काय वाटतं ते इथे आल्यावर वाटतं. कारण जिथं पावं तिथं तो विविध रूपात आपल्याचकडे बघतोय असं वाटतं. कसं काय हे जमलं? ॲक्च्युली बाप्पाचा इथे वास आहे. मला असं वाटतं बाप्पा इथे माझ्यासोबत आहे आणि त्याच्या सान्निध्यात, त्याच्या सावलीत मी हे रेखाटतोय. मी जेव्हा बाप्पा रेखाटण्यासाठी जेव्हा सुरुवात करतो तेव्हा मी त्याला भेटूनच इथे येतो. त्याला म्हणजे मी कोकणातला आहे. जनरली आमच्या गावी गाराणं घालण्याची पद्धत आहे. आपल्या गावी, कारण मीही कोकणातलीच आहे. अच्छा, तर मी तसं गाराणं नाही घालत, पण त्याला सांगतो की बाबा रे चल आता सोबत आपल्याला हे सुरू करायचं आहे. आणि त्याच्या मदतीशिवाय किंवा त्याच्या आशीर्वादाशिवाय हे घडणं अशक्य आहे. बरोबर. सिद्धिविनायकाचा चेहरा रेखाटणं अवघड आहे. काही लोकांना असं वाटतं की मी बरेच सिद्धिविनायकाची चित्र काढली आहेत, तर आता तुला ते तेवढं अवघड नसेल वाटत. पण जेव्हा जेव्हा नवीन सुरुवात होते, जेव्हा जेव्हा नवीन चित्र सिद्धिविनायकाचं सुरू होतं, तेव्हा मोठा टास्क असतो. ते इझिली चेहरा त्याचा बनत नाही. कारण एक डिग्री जरी बदललं, म्हणजे तुम्ही सिद्धिविनायकाचे बरेच फोटो बघितले असतील, बाप्पाची वेगवेगळी रूप आपण. पण सिद्धिविनायकाचा जो चेहरा आहे त्याचा जर फोटो एक अँगल जरी बाजूला झाला, म्हणजे कॅमेराचा अँगल जरी बाजूला झाला, तरी तो चेहरा थोडा वेगळा वाटतो. बरोबर. तुम्ही जर बाप्पाचे सिद्धिविनायकाचे 10 फोटो समोर ठेवलेत तर 10 फोटोंमध्ये त्याचा चेहरा वेगळा दिसतो, थोडा वेगळा दिसतो. तर जेव्हा आपण मॅन्युअली हे चित्र काढायला सुरुवात करतो तेव्हा हे तेवढं सोपं नसतं. पण तो सोबत आहे म्हणून ते घडतंय. म्हणजे एका क्षणानंतर असं वाटतं की बाबा मी हरलोय, माझ्याने जे शक्य होतं ते करून झालं, आता तुझं पुढचं काम तुझं आहे, तू कर. त्याच्या स्पेशली ज्या डोळ्यात असलेले भाव मी ते रेखाटू नाही शकत. मी म्हणजे कितीतरी इंटरव्ह्यूजमध्ये मी हे सांगितलंय, कारण मी बऱ्याचदा त्याचे डोळ्यातले भाव रेखाटायला असमर्थ ठरलो. त्यानंतर मी जेव्हा गिव्हअप केलंय त्यानंतर त्या डोळ्यांमध्ये आपोआप ते भाव आलेले आहेत. टेक्निकली जर आपण बघायला गेलो तर जनरली म्हणजे डोळ्याचा आकार, मग त्यामधले बुबुळ, ते रंग भरल्यानंतर एक डोळा तयार होतो. पण डोळ्यामध्ये प्रेम आणणं, त्याच्यामध्ये ते मातृत्व, ते वात्सल्य, ते त्या डोळ्यात दिसायला हवं ना, ते तोच घडवू शकतो. ते आपलं काम नसतं. जेव्हा जेव्हा एखादी मूर्ती बनते, म्हणजे आपण आता बाप्पा येणार आहेत, बाप्पाची जेव्हा मूर्ती बनली जाते, जेव्हा त्याचे जेव्हा डोळे बनले जातात ना, ते डोळे पूर्ण झाल्यानंतर त्याला देवत्व प्राप्त होतं. खरं. म्हणजे असं आपल्या मनात असतं की घरी मूर्ती ठेवल्यानंतर, प्राण प्रतिष्ठापना झाल्यानंतर त्याच्यामध्ये देवत्व येतं, तर नाही. ते जेव्हा त्याचे डोळे बनतात, आपण आपसूक बघा तर त्या मूर्तीची पूजा नाही झाली आहे, त्याची प्राण प्रतिष्ठापना नाही झाली आहे, तरी आपण हात जोडतोच ना. कारण तो बाप्पा आहे, तो पूर्णत्वाला आला आहे, ते पूर्ण झालंय. डोळे पूर्ण झाले, डोळे रेखाटले गेले की ते पूर्णत्वाला जातं. तर हेच आहे की आम्ही दोघं मिळून हे काम करतोय असं मला वाटतं. म्हणजे ज्या व्यक्तींना आधी एक डोक्यात मिथ होतं,
अरे तो उजव्या सोंडेचा गणपती आहे, त्याची मूर्ती किंवा त्याचा फोटो घरात नाही ठेवत. मी विचारलं यार, त्याच देवाकडे तुम्ही जाताय ना मागायला, तुमच्याकडे म्हणजे तुम्हाला जी गोष्ट हवी आहे ती मागायला तुम्ही त्याच्याकडे जाऊन त्याचा फोटो तुम्ही घरात नाही लावू शकत. हा, सोहळं असतं त्यासाठी काही हे, पण प्रत्येकाला पडलेला प्रश्न हा त्याचा प्रत्येकाचा स्वतःचा प्रश्न आहे आणि त्याचं उत्तरही वेगळं आहे. म्हणजे प्रत्येकाची प्रश्नपत्रिका वेगळी आहे, बरोबर, तशीच त्याची उत्तरपत्रिका सुद्धा वेगळी आहे. आयुष्याचे रंग हे असे खुलत गेले आणि हे सगळं मग घडत गेलं. हा 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 बाप्पा इतर बाप्पांपेक्षा म्हणजे कदाचित माझं ज्ञान फार सामान्य असेल, पण पाहिल्यानंतर कळतं की हा बाप्पा कलरफुल आहे, हा एकदम ब्राईट आहे आणि याचे डोळे जे आहेत ते असं म्हणजे निरागस आहे. हा बाप्पा जेव्हा रेखाटला गेला ना, तेव्हा माझ्या डोक्यात एकच गोष्ट होती की बाप्पाच्या डोळ्यात ते प्रेमभाव असले पाहिजे. आणि तुम्ही आज आला तिथे, तुम्हाला बाप्पाच्या डोळ्यात जे प्रेम बघायला मिळालं. कधी कधी काही लोकांना ते प्रेम नाही दिसत, त्यांना कधी कधी तो बाप्पा वृक्ष सुद्धा दिसतो, कारण ते प्रत्येकाच्या मनातले भाव आहे. तो जसा त्या व्यक्तीला कनेक्ट होईल ते तो ठरवणार, आपण नाही ठरवू शकत. तर हे जेव्हा चित्र काढत होतो मी, तेव्हा माझ्या डोक्यात एकच होतं की बाप्पाचा चेहरा, लोभस गोजीरवाणा चेहरा, तो रेखाटायचा आहे. त्याच्या मुकुटामध्ये जे माणिक आहे, मोती आहे, जे काही रत्न आहेत, रत्नजडीत आहेत, हा, तर ते रत्नजडीत त्याचं मुकुट रंगवताना ते तसं दिसावं, ते छान वाटावं. आणि एक दिवस हे चित्र पूर्ण झालेलं होतं आणि मी लाईट्स ऑफ करून निघत होतो, तेव्हा विचार केला की मी अरे काही विसरलो का. तर फोनमध्ये टॉर्च लाईट ऑन केला आणि मी चेक करायचा प्रयत्न केला आणि त्या टॉर्चच्या प्रकाशात मी या बाप्पाचं चित्र पाहिलं आणि मी क्षणार्धात स्वतःला विसरून गेलो. तुम्ही हा अनुभव घेऊ शकता. टॉर्च लाईटमध्ये सगळे दिवे बंद करायचे आणि फक्त टॉर्च लाईटमध्ये ह्या गणपती बाप्पाला बघायचं. हा गणपती बाप्पा जसा तुम्हाला गाभाऱ्यात दिसतो तसाच्या तसा दिसतो, तो 3D वाटतो. आजपर्यंत बऱ्याच लोकांनी हा अनुभव घेतलाय की हा जो वेडा कलाकार काहीतरी बडबडतोय ते नक्की काय बोलतोय हे ऐकण्यासाठी बरेच लोक इथे आलेत, त्यांनी ते पाहिलंय, त्याचा अनुभव घेतलाय. हे चित्र 3D आहे. 3D म्हणजे 3D डायमेन्शन मध्ये नाही आहे, हे 2Dच ऍक्च्युली आहे, पण त्याचा भास तो 3Dचा होतो. जो तो जेव्हा सिद्धिविनायकच नाही पण प्रत्येक बाप्पाच्या मंदिरात गेल्यावर आपसुक, आता प्रत्येकाच्या हातात मोबाईल आलेले आहेत, आपसुक तिथे जरी लिहिलं असेल कृपया फोटो काढू नये, तरी हळूच कोणाची तरी नजर चुकून पाय उंचावले जातात आणि जो अँगल येईल तो क्लिक केला जातो आणि मग आपल्या डेस्कटॉपवर तो पुढचे 15 दिवस जशी आपली इच्छा असते तसा तो असतो. तसाच आहे. बाप्पा बसलाय, बाप्पाच्या डाव्या बाजूला एक दरवाजा आहे, तो हल्ली बऱ्याचदा बंद असतो, हे फोटोग्राफीमुळेच. पण गाभाऱ्यात गेल्यानंतर आपण बाप्पाशी संवाद साधतो. गर्दी असते, खूप वेळ बोलता येत नाही, मग आपण गाभाऱ्यातून बाहेर येतो. बाहेर मग तो मन भरलं नाही आहे ना, त्याला सांगायचं राहिलंय, अरे काहीतरी बोलायचं राहिलंय, हे बाप्पा ऐक. मग आपण काय करतो, हळूच त्या द्वाराजवळ जातो, लेफ्ट हँड साईडला आहे तिथे. मग तिथून आपण संवाद साधतो, बाप्पा ही गोष्ट आहे, चल मला आता हे हवंय, जे काही आपलं म्हणणं असतं, जे काही मागणं असतं ते तिथे उभं राहून आपण म्हणतो. तेव्हा बाप्पा त्या अँगलमधून हा असाच दिसतो, तर आपला फोकस असतो त्यावरती. त्यामुळे आपण बाप्पाच्या डोळ्यात डोळे घालून बोलतो ना, तेव्हा बाकी काहीच नाही दिसत. हे भटजी आहेत, परत कोण तिथे आतून सेलिब्रिटी आलाय का, कोण आलंय का, अरे अजून कोण व्यक्ती आली आहे का, आपलं लक्ष फक्त बाप्पावरती असतं. आपण बाप्पाच्या डोळ्यात डोळे घालून बोलतो. तेव्हा माझ्या त्या अँगलमधला म्हणजे ही फ्रेम की बाप्पा दिसतोय, बाप्पाच्या डोळ्यात डोळे घालून आपण बोलतोय, म्हणजे बाप्पा ऐकतो आहे का ही सुद्धा आपल्याला म्हणजे आपण त्यावेळेला म्हणजे नाही बघत, कारण आपण आपलं बाप्पाच्या कानावरती लक्ष नसतो, बरोबर, आपण बाप्पाच्या डोळ्यात डोळे घालून बोलतो. तर त्याबद्दलची ही
ही पेंटिंग आहे. हे जे चित्र आहे हे प्रत्येकाने अनुभवलेलं आहे. कधी संकष्ट चतुर्दशी असू दे किंवा अगदी प्रत्येकाची सुरुवातच, दिवसाची सुरुवात याच्या आरतीने होते. हो. हे पाहून होते. अंगारिकेला रोज रात्री 12 वाजता का होईना पण तो पडदा कधी उघडतोय, ती पूजा कधी सुरू होतेय, त्याचं रूप कधी आपण पाहतोय, ते ते हे भक्ती रसात तल्लीन झालेलं हे चित्र आहे. हा क्षण मी स्वतः अनुभवला होता. बाप्पाला चंदनाचा टिळा लावला जात होता. हं. तो टिळा लावत असताना गुरुजी एकदम मंत्रमुग्ध झाले होते. म्हणजे अर्जुनाला बाण मारताना जेव्हा फक्त त्या पोपटाचा डोळा दिसत होता बघा, तेवढी एकाग्रता गुरुजींची बाप्पाची पूजा करताना होता. तर ती एकाग्रता म्हणजे गुरुजी एकाग्र आहेत, ते चंदनाचा टिळा लावत आहेत आणि बाप्पा खुदखन हसतोय. म्हणजे बाप्पाच्या अभिषेकानंतर, अभिषेक म्हणजे बाप्पाची आंघोळ झाली होती, बाप्पा रेडी झाला होता आणि बाप्पा रेडी होत होता, त्या चंदनाचा टिळा लावला जातोय. तो क्षण मी पाहिला होता आणि मला ते क्षण बघताना अंगावरती काटा आला होता. एकदम असं फील आलं होतं, वाव सुंदर, हा क्षण मला आत्ता बघायला मिळालाय, हेच फार मोठं आहे. खरंय. म्हणजे बाप्पाचा आशीर्वादच आहे की मी हा क्षण आत्ता अनुभवू शकतोय, हे बघू शकतोय. तर तो मोमेंट इथे फिट झाला होता. असं ठरवलं नव्हतं की आत्ता जाऊन याचं लगेच चित्र काढायचं, नाही ठरलं होतं. पण जेव्हा चित्र काढायला बसतो, मेडिटेशन होतं, तेव्हा काही क्षणांचा उलगडा होतो आपल्याला आणि त्यातून काहीतरी आपल्याला मिळतं. तो क्षण मिळतो, एखादा मोमेंट मिळतो की या क्षणासाठी, म्हणजे आत्ता ह्या चित्र आत्ता रेखाटायचं आहे, याच्यासाठी आपल्याला रेफरन्स हे मिळालं होतं, हा क्षण मिळाला होता. मग तो क्षण कॅनव्हासवरती कॅप्चर झाला. सदा सर्वदा योग तुझा गणावा, तुझे कारणी देह माझा पडावा. बस, दुसरं काहीच नाही. हा क्षण जेव्हा आपल्या आयुष्यात येतो तेव्हा त्या क्षणाला आपल्या अंगावर काटा असतो, डोळ्यात अश्रू असतात, आनंद अश्रू असतात. आपल्याला त्या क्षणाला कळत नाही की आपण एक्झॅक्टली आता काय मागावं. कळतं की आपल्या समोर तो उभा आहे, खरंय, त्याचं अस्तित्व आपल्याला जाणवतं. पण काही मागण्याची इच्छा सुद्धा आपली निघून जाते, कारण सर्वस्व मिळालंय, तू समोर आहेस, ह्या पलीकडे काय हवंय. अर्थात या सगळ्या कथेनंतर आता वळूया या कथेकडे. हा बाप्पा हे चित्र म्हणजे ते आपण गाणं ऐकतो ना, गणपती गुणपती गजवदना, म्हणजे कमाल. म्हणजे एखाद्या गजानं त्याला वंदन करणं आणि त्यावेळी मात्र आभाळात तो प्रखर चंद्र असणं, याखेरीज देखणं रूप, देखणा क्षण नाही. आपल्या पृथ्वीवरून आपल्याला चंद्र कलेकलेने वाढणारा किंवा कलेकलेने कमी होणारा दिसतो. पौर्णिमा अमावस्या आपल्याला दिसते. स्वानंद लोकातून चंद्र अखंडच दिसतोय, कारण तिथे ती कला नाहीये. म्हणजे कारण सूर्याचा आणि चंद्राचा खेळ तो तिथून नाही दिसत, अँगल वेगळा आहे, सावल्यांचा खेळ नाही. म्हणून तो चंद्र, पूर्ण चंद्र तिथे आहे. आणि गज, हत्तीकडे जर नीट पाहिलं तर हत्ती थोडा वृद्ध हत्ती आहे. आणि तो गणपती बाप्पाला थँक्यू बोलतोय की लाखो वर्षांपासून बाप्पा तू आमचं गजमुख तू धारण केलंयस, त्यामुळे आम्हाला सुद्धा लोक पूजतायत, आमची पण पूजा करतायत. तर हा मिळणारा मान, हा सन्मान फक्त तुझ्यामुळे आहे. धन्यवाद. ह्या एका सेंटेन्सचा, ह्या एका वाक्यासाठी हे चित्र आहे. तो गजाननाला नतमस्तक आहे, तो थँक्यू बोलतोय. ही भावना त्यावेळेला माझ्या मनात होती की, आणि ती मी कॅनव्हासवरती रेखाटली. हे चित्र फार विलक्षण आहे. म्हणजे एखाद्या स्त्रीनं आपल्या चेहऱ्यानं, आपल्या नजरेनं त्याच्याशी बोलणं, त्याच्याशी संवाद साधणं आणि त्या दोघांमध्ये
फक्त आणि फक्त त्या लांबण दिव्याचा प्रकाश असणं. म्हणजे या स्त्रीसारखे नशीबवान कोणीच नाही. म्हणजे हे अंबानींच्या घरचं चित्र आहे, जाणारं आहे की पाठवण्याची इच्छा होती, असं काही आहे? मला स्वानंद लोकात एक स्त्री बसली आहे आणि समोर बाप्पा आहे. ते बोलताना त्यांना शब्दांची गरज नाहीये, ते नजरेच्या भाषेने बोलतायत, असं चित्र रेखाटायचं होतं. स्वानंद लोकात एक्झॅक्टली आता काय काय आहे मला नाही माहीत. स्वानंद लोकाचं वर्णन मी बऱ्याच पुस्तकांमध्ये वाचलंय. स्वानंद लोकात कोणीही दुःखी नाहीये, सर्व सुखी आहेत, आनंदी आहेत. सुख करता तिथेच राहतो. तर त्याच्या लोकात, त्या गणेश लोकात जी पुण्यवान माणसं आहेत ते तिथे गेले आहेत. बाप्पाला ज्या लोकांना तिथे नेण्याची इच्छा आहे तेच लोक फक्त तिथे गेले आहेत. इतरत्र कोणी जाऊ शकत नाही. मग तो कितीही श्रीमंत असू दे, कितीही गरीब असू दे, तो पुण्यवान असू दे किंवा मग त्याने पाप केलेलं असू दे, जर ज्याच्यावरती बाप्पा भाळलाय, बाप्पाची इच्छा आहे, तोच तिथे जाईल. तर मला एक स्त्री बसली आहे आणि ती बाप्पाची हितगुज करते आहे. डोळ्यांची भाषा, नजरेने बोलते आहे, त्यांना शब्दांची गरज नाही. हे रेखाटायचं होतं. हे रेखाटून झाल्यानंतर पहिली व्यक्ती इथे जी आली, माझा मित्र आला, तो म्हणाला, अरे अंबानीचं पेंटिंग आहे. नाही रे, रेडायच काय, एक स्त्री बसली आहे, बाप्पा आहे, बस दॅट्स इट. नाही रे, ही दिसते तशी. तेव्हा मला असं वाटलं की हा, त्या तशा दिसत आहेत, पण मी त्यांना फोकस करून किंवा त्यांना डोक्यात किंवा लक्षात ठेवून ते नाही काढले. आपसूक आलं, ते आपसूक आलेलं आहे. मला एक स्त्री काढायची होती. स्त्रीला म्हणजे चेहरा रेखाटताना 2 डोळे असतात, नाक असतात, ओठ असतात. ते प्रपोर्शन कुठेतरी कमी जास्त झालंय आणि त्यानंतर तो एक चेहरा बनतो. तो चेहरा त्यांच्यासारखा बनलाय. जर तुम्ही निरखून बघाल तर ते तुम्हाला स्पष्ट त्याच दिसणार नाही. ते त्यांच्यासारखं आहे. त्याच आहे असं नाहीये, त्यांच्यासारखं आहे. पण तुमचं चित्र अंबानींच्या घरी आहे, अँटिलियामध्ये आहे? हो, माझं एक चित्र म्हणजे सुरुवातीच्या 2-3 चित्रांपैकी एक चित्र त्यांच्या घरी आहे. ती रितसर त्याची तिथे, त्या चित्राची तिथे पूजा होते आहे. जेव्हा ते मला भेटले होते, जेव्हा ते चित्र त्यांना देण्यात आलं, एका व्यक्तीच्या सांगण्यावरून त्यांच्यासाठी ते चित्र त्यांना देण्यात आलं, तेव्हा ते दोन्ही बंधू म्हणजे अनंत अंबानी आणि आकाश अंबानी, त्या दोघांना इतका आनंद झाला होता, कारण ते हँडओव्हर करत असताना तिथे वॉर्म व्हाईट लाईट्स होते. म्हणजे तिथे मंद प्रकाश होता. मंद प्रकाशात हे चित्र दिसतं 3D. त्यांना इतकं सुंदर वाटलं चित्र. त्यांनी स्वतः त्यांचे पादत्राणे, त्यांची चप्पल, बूट जे काही घातलं त्यांनी ते काढले. नंतर चित्र हातात घेतलं, वाकून नमस्कार केला, 5-6 वेळा मिठी मारली, थँक्यू बोलले. आणि नंतर त्यांनी ते चित्र त्यांना एवढं आवडलं की त्यांनी त्यांच्या घरी गेल्यानंतर सुरुवातीलाच ते चित्र दिसतं. हे चित्र पाहिल्यानंतर केवळ एकच वाक्य माझ्या ओठी येतं, तुझे डोळे पाणावलेत गौरव, पण ह्याची दानं देगा देवा, तुझं विसर नवा. ह्यानेच घडवलंय, एका दगडाला आकार दिलाय. म्हणजे ज्याने प्रोफेशनली हातात ब्रश घेतला जाईल हे स्वप्नच कधी नाही पाहिलं. म्हणजे माझी चित्र रेखाटेन, मग ते कोणीतरी विकत घेईल असं मला कधीच नव्हतं वाटलं. नंतर याने सेलिब्रिटीजची रांग लावली. भरपूर मोठमोठी मंडळी, मग ते उद्योगपती असतील, सेलिब्रिटी म्हणजे फिल्म स्टार असतील, त्या लोकांना आपल्या चित्रांची भुरळ पाडली. ते लोक इथे आलेत, काहींनी त्यांच्याकडे बोलवून घेतलं, काहींनी चित्राचं मोबदला म्हणून भरभरून धन दिलं, काहींनी अगदीच ते फुकटातही मागितलं. पण कोणाला दिल्यानंतर माझे किस्से रिकामी नाही राहिले, हाते भरत राहिला. आत्ता माझं सगळं काम, म्हणजे मी आधी इंटिरियर डिझायनर, कॉन्ट्रॅक्टर, नोकरी सगळं सोडलंय. मी फक्त चित्रकार आहे आणि हा ते सगळं सांभाळतोय. ती सगळी गणितं, म्हणजे चित्र, फायनान्स, ही जी गणितं असतात ती सगळी हा सांभाळतो.
माझं काम एवढंच आहे, फक्त हातात ब्रश घेणं. त्याच्या पलीकडचं सगळं काम हाच करतोय. जेव्हा मी स्वतः शोधत होतो की मला गॅलरीज हवी आहेत, चित्राचं प्रदर्शन मांडायचं आहे, तर त्या लोकांनी माझे गणपती चित्र कोण एक्झिबिशनसाठी आम्ही जागा देत नाही, मोठमोठ्या गॅलरीजने मला नाकारलं. मी ते पडलेलं थोबाड घेऊन माझं मंदिरात गेलो आणि बोललो, आपल्याला रिजेक्ट केलंय, तुझ्या चित्रांना रिजेक्ट केलंय. एक लेटर पण लिहून दिलं, चल हे घे, ठेवलंय पायाजवळ, ठेवलं त्याच्या. त्याच दिवशी चमत्कार, मी चमत्कारावरती बिलीव्ह करत नाही, पण माझ्या डोळ्यासमोर चमत्कार घडलाय. मी ह्याला लेटर लिहून दिलंय एका कागदावरती, मराठीत. मला मराठीच येतं, मला इंग्लिश फार छान येत नाही, पण मी मराठीत एक लेटर लिहून दिलं, त्याच्या पायाजवळ नेऊन ठेवलं आणि त्याला म्हणालो, मला गॅलरी हवी. मंदिरातून बाहेर पडलो. मंदिरातून बाहेर पडल्यानं पेट्रोल पंपवरती जाईपर्यंत मला एक फोन आला होता दी बॉम्बे आर्ट सोसायटीमधून. आर्ट गॅलरी आहे बाबा, आमच्याकडे एक आठवडा रिकामी आहे, स्पेस आहे, तुम्ही कराल का एक्झिबिशन? मी इमिजिएट म्हणालो, हो यस करतो. तुमची गॅलरी फार मोठी आहे का, मग तिथे फुटफॉल आहे का, ह्याचा विचारच नाही. अरे याने दिलाय संकेत, जा करूया. मी बऱ्याच गणेश भक्तांना कनेक्ट होऊ शकलो. एक्झिबिशन बघण्यासाठी भरपूर बाप्पाचे भक्त आले होते. भक्त प्रत्येक स्तरामधले आहेत. आपण ह्या नजरेने नाही बघणार की हे चित्र विकत घ्यायला आलाय का, ते चित्र अनुभवायला आलाय. माझ्या बाप्पावरती प्रेम करणार अजून एक वेळ आहे. आता तसं आहे आणि हा प्रवास सुरू आहे आणि तो असा निरंतर सुरू राहू आणि नक्कीच तो राहील, कारण त्याची कृपा दृष्टी तुझ्यावर आहे म्हटल्यावर आणि काय हवं. हे सगळं पाहिल्यानंतर मात्र मंगलमूर्ती आनंदमूर्ती या विशेष कार्यक्रमात एकतर गौरव तू सहभागी झालास आणि इतकं छान संवाद साधला नाही म्हणणार मी, पण महाराष्ट्रातली असंख्य मंदिरं फिरवलीस, बाप्पाची विविध रूपा मला दाखवलीस आणि त्या रूपात तो बाप्पा आम्हाला सुद्धा कनेक्ट झाला. त्याबद्दल मंगलमूर्ती आनंदमूर्ती या विशेष कार्यक्रमात मी तुझे मनापासून आभार मानते. या विशेष कार्यक्रमाचा शेवट केवळ एकाच वाक्याने, मोरया मोरया मी बाळताने, तुझीच सेवा करू काय जाणे, अन्याय माझे कोट्या न कोटी, मोरे शराबा तू घाल पोटी. गणपती बाप्पा मोरया.